अभिनेता विकी कौशलच्या छावा सिनेमाला आता मराठा क्रांती मोर्चानं विरोध केलेला आहे। या सिनेमात छत्रपती संभाजी महाराज आणि येसुबाई यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह प्रसंग दाखवण्यात आल्याचा मराठा क्रांती मोर्चाचे आरोप आहेत। राज्याभिषेक सोहळ्यामध्ये संभाजीराजे नाचताना दाखवलेत, यावर मराठा क्रांती मोर्चाने आक्षेप घेतलाय। हे सीन सिनेमातून काढून टाकण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाची आहे। मला हा जो क्लिप आहे ती क्लिप मला ती दाखवली होती, पण मी त्यांना सांगितलं होतं की मला पूर्ण चित्रपट हे पाहायला द्या, बघायला द्या। इतिहासकारांना मी तुम्हाला जोडून देतो, जेणेकरून कुठं काही चूक असेल किंवा कुठं काही दुरुस्ती असेल ती आपण तुम्हाला दुरुस्ती जर सांगितलं तर हा खऱ्या अर्थाने संभाजी महाराजांचा पिक्चर, संभाजी महाराजांची हा जे चित्रपट काढलेला आहे हा पूर्ण जगभरात पोहोचू शकतो। पण त्यांच्याकडून अजून काही माझ्याकडे इतिहासकार मंडळीनं आम्हाला बोलवलं नाही की जेणेकरून आपण त्यांना ग्रीन सिग्नल देऊ शकतो की छावाच्या संपूर्ण टीमनं सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास, त्या इतिहासाला कुठेही गालबोट न लावता त्या इतिहासाची कोणतीही प्रतारणा न करता समोर आणला असेल अशी अपेक्षा। आणि जर ही अपेक्षा पूर्ण झाली असेल तर मला वाटतं इतर कोणत्याही छोट्या गोष्टींवरून याविषयी वादंग निर्माण करण्याची आवश्यकता व्यक्तिगत मला तरी वाटत नाही। आता तुळजाभवानी देवीच्या तिजोरीतलं सोनं आणि चांदी वितळवण्याचा परवानगी अर्ज औरंगाबाद खंडपीठानं फेटाळलेला आहे। मंदिर संस्थानानं या प्रकरणी सुप्रीम कोर्टात जावं असं सुचवलंय, तर विधी आणि न्याय विभागानं तुळजाभवानी मंदिर संस्थानाला सोने चांदी वितळवण्यासाठी परवानगी दिली होती। मात्र याला हिंदू जनजागरण समितीचा विरोध होता। त्यांनी खंडपीठात जनहित याचिका दाखल केलेली। धाराशिव येथे जिल्हाधिकारी यांनी तुळजापूर देवस्थानचे सोनं वितरणासाठी माननीय उच्च न्यायालय संभाजीनगर येथे याचिका दाखल केली होती। सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित असल्या कारणाने हा अर्ज येथे एंटरटेन करू नये अशी विनंती समितीतर्फे करण्यात आली। त्यामुळे माननीय उच्च न्यायालयाने धाराशिव जिल्हाधिकारी यांनी दाखल केलेला सोनं वितरवण्याचा अर्ज हा नामंजूर केला। यानंतर आता पीक विमा घोटाळ्या संदर्भातली मोठी बातमी समोर येते। परळीतील 15 ते 17 जणांच्या नावाने लातूर जिल्ह्यात बनावट विमा भरण्यात आल्याचं समोर आलेलं आहे। लातूर जिल्ह्यातून जवळपास 3000 अर्ज बनावट आढळलेत आणि त्याचे दावे फेटाळून लावण्यात आलेले आहेत। लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील हनुमंतवाडी, काळेवाडी, पानगाव या गावातील शेतकऱ्यांऐवजी नांदेड, परभणी, बीड आणि जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नावं या अर्जात भरण्यात आल्यामुळे लातूरमधील पीक विमा घोटाळ्याला आता परळीतून खत पाणी घातल्याची चर्चा सुरू झाली आहे। बातमी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची, कारण सीबीएसई बोर्डानं 10वी आणि 12वीच्या परीक्षेबाबत आता महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। परीक्षेच्या वेळी विद्यार्थी मोबाईल फोन किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह जर पकडला गेला तर त्याला पुढील 2 वर्ष परीक्षा देता येणार नाहीये। सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेचे नियम आता अधिक कडक करण्यात आलेले आहेत। मोबाईल सापडल्यास 2 वर्ष परीक्षा देण्यावर बंदी घालण्यात येणार आहे। इलेक्ट्रॉनिक उपकरणं वापरायला पूर्वीपासूनच निर्बंध होते आणि यापूर्वी मोबाईल सापडल्यास 1 वर्ष परीक्षा देण्यावर बंदी होती। तर आता सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवरही कारवाई होणार आहे। बारामतीतून एक मोठी बातमी समोर येते। बारामतीमध्ये एक दुचाकी आणि डंपरचा भीषण अपघात झालेला आहे। तांदुळवाडी बारामती रोडवर हा अपघात झाला असून या अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर 1 जण जखमी झालाय। या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय। दुचाकी आणि डंपरचा भीषण अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे आणि 1 जण गंभीर जखमी आहे। या अपघाताचा सीसीटीव्ही आपण पाहतोय। दुचाकी आणि डंपरचा हा भीषण अपघात, या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झालाय। यानंतर आता राजकीय बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा।
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी आज त्र्यंबकेश्वरमधून पूजा केलेली आहे। यावेळेस त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते। मंत्रिपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळ हे गेल्या काही दिवसांपासून नाराज आहेत। दरम्यान मंत्रिपदासंदर्भात मी कुठेही जाणार नाही, अमित शहांशी राजकारणाची कोणतीही चर्चा होणार नाही आणि तशी वेळही नाही, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिली आहे। नेस्को सेंटरमधील कार्यक्रमानंतर गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यात बैठकीची शक्यता आहे। गृहमंत्र्यांच्या बैठकीसाठी वेळ राखीव असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुका आणि पालकमंत्री पदाचा वाद यावरून तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नाशिक दौरा आटोपलाय। 3 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असलेले राज ठाकरे आजच मुंबईकडे रवाना होणार आहेत। काल राज ठाकरे नाशिकमध्ये पोहोचले होते। काही स्थानिक पदाधिकारी आणि नेत्यांशी चर्चा केल्यानंतर राज ठाकरे पुन्हा मुंबईकडे रवाना होत आहेत। राज्यातील मनसेच्या जिल्हास्तरीय सर्व कार्यकारिणी बरखास्त करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते। आता नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहेत। पक्ष सोडून जाणाऱ्यांबाबत उद्धव ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतली। ज्यांना जायचं आहे त्यांनी जा असं ठाकरे म्हणतात, तर आपल्याच पक्षातील काही लोक तुम्हाला फोन करत असतील तर त्यांचा नंबर मला द्या, मी त्यांचा समाचार घेतो, अशी आक्रमक भूमिका ठाकरेंनी घेतली आहे। मराठा आरक्षणावरनं मनोज जरांगे पुन्हा एकदा आक्रमक झालेत। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं, मुख्यमंत्री फडणवीस मराठ्यांशी बेईमानी करणार नाही असं जरांगे म्हणतात। तसंच मराठा समाजावरील गुन्हे मागे घेतले नसल्याचा हल्लाबोलही त्यांनी केलाय आणि मनोज जरांगे 26 जानेवारीपासून आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणार आहेत। उद्धव ठाकरेंनी स्वबळाचे संकेत दिल्यानंतर जिल्हाप्रमुखांना मार्गदर्शन केलेले। यावेळेस त्यांनी राज्यभर आपल्या पक्षाचं बळ दाखवा आणि मग स्वबळाचा निर्णय घेऊ, अशा सूचना केलेल्या आहेत। आज ठाकरेंनी जिल्हाप्रमुखांसोबत बैठक घेतली। यावेळेस पक्षवाढीसाठी ग्रामीण भागामध्ये नेतृत्व तयार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। सरकारनं शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केलेली आहे। तर कर्जमाफीसाठी सरकार सकारात्मक आहे असं स्पष्टीकरण भाजपा नेते प्रवीण दरेकरांनी दिलंय। उद्धव ठाकरेंच्या एकला चलो रे नाऱ्याचा काँग्रेसकडनं स्वागत करण्यात आलंय। शिवसैनिकांची इच्छा असल्यास स्वबळावर लढू असं ठाकरेंनी जाहीर केलं होतं। तर ठाकरेंच्या निर्णयाचं स्वागत असल्याची प्रतिक्रिया नाना पटोलेंनी दिली आहे। शेतकरी कर्जमाफी देण्यासंदर्भात महायुतीमध्ये मतभेद असल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली। राष्ट्रवादीने जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचं आश्वासन न दिल्यामुळे कर्जमाफीला विरोध असल्याचं अजित पवारांनी खासगीत सांगितल्याचं समजतंय। मात्र दुसरीकडे भाजपानं जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचं आश्वासन दिल्यामुळे भाजपा कर्जमाफीसाठी आग्रही आहे। 15 फेब्रुवारीला एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये आणखीन उबाठा पदाधिकाऱ्यांचे, माजी आमदारांचे पक्षप्रवेश होतील, असा दावा उदय सामंतांनी केलेला आहे। रत्नागिरीतील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आज शिंदेंच्या गटात प्रवेश केला। उद्धव ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर जोरदार टीका केलेली आहे। जखमी वाघ काय असतो ते भविष्यात दिसेल। औरंगजेबाला झुकवलं तिथं अमित शहा किस झाड की पत्ती असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शहांवर जोरदार हल्लाबोल केलाय। शहांनी सांगावं तुमचं हिंदुत्वाची व्याख्या नक्की काय, असा सवाल ठाकरेंनी विचारलाय। सुरेश धस यांनी आज पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन महादेव मुंडे प्रकरणाचा तपास करण्याची मागणी केलेली आहे। 15 महिन्यांपूर्वीच महादेव मुंडेंची हत्या झाली होती आणि या प्रकरणात वाल्मिक कराडच्या मुलाचा हात असल्याचा आरोप करण्यात आला। उद्धव ठाकरेंच्या एकला चलो रे नाऱ्याचं काँग्रेसकडनं स्वागत करण्यात आलं। तर उद्धव ठाकरेंची टोकाची भूमिका घेतील असं वाटत नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे। उद्धव ठाकरेंना आमदार खासदार सोडून जातात, मात्र त्यांना जाग येत नाही। त्यांचे नेतृत्व कुणालाही मान्य नाही। ठाकरेंनी काल अमित शहांवर केलेल्या टीकेला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उत्तर दिले। तर यावरनं राऊतांनी पलटवार करत बावनकुळेंना महसूल मंत्री पद दिलं हा गुन्हा असल्याचं राऊतांनी म्हटलंय।
शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे. आमदार महेंद्र थोरवे यांनी तटकरेंना खडेबोल सुनावलेत. आमदार महेंद्र थोरवे यांनी तटकरे यांना औरंगजेबाची उपमा देत बेईमान बादशाह म्हणून उल्लेख केलाय. यावर आता तटकरे नक्की काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचे ठरेल. नाना पटोलेंचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा स्वीकारण्यास राहुल गांधींनी नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. राजीनाम्यासाठी इतकी घाई का असं उत्तर राहुल गांधींनी दिल्याचं बोललं जातंय. विधानसभा निवडणुकीनंतर पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. शरद पवार आणि उद्धव ठाकरे केंद्रामध्ये भाजपाला पाठिंबा देणार या संदर्भामध्ये केलेल्या वक्तव्यावर माजी आमदार बच्चू कडू ठाम आहेत. पूर्ण पिक्चर बाकी आहे, हळूहळू न दिसणारं चित्र तुम्हाला दिसेल असं सूचक विधान त्यांनी केलंय. सिंधुदुर्गमधील कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये भाजपाचा मोठा विजय झालाय. कुडाळ नगराध्यक्षपदी भाजपाच्या प्राजक्ता बांदेकर यांची निवड झाली. महाविकास आघाडीचा एक नगरसेवक फुटल्याने भाजपाचा विजय झालाय. 8 विरुद्ध 9 अशा पद्धतीने या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. कोकणातील रत्नागिरीमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे. ठाकरे गटाचे तालुका प्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी आज शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत. प्रदीप साळवी यांच्यासोबत आणखीन पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. वाल्मिक कराडवर अद्याप खुनाचा गुन्हा का दाखल केलेला नाही असा सवाल मनोज जरांगे पाटलांनी केलेला आहे. तपास यंत्रणेला काय पुरावा हवा आहे हे कळत नाही, पण खून कोण केलेला आहे हे लोकांना कळलेलं आहे असं जरांगे पाटील म्हणतात. बीड खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या छातीचा सिटी स्कॅन करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला आहे. पोटदुखीच्या त्रासामुळे वाल्मिक कराडला बुधवारी रात्री बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं. बीड सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींची ओळख परेड होणार आहे. बीड कारागृहामध्ये 4 आरोपींची ओळख परेड होईल, तर सुदर्शन घुले, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार यांची ओळख परेड केली जाणार आहे. या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. महसूल प्रशासनाचं कामकाज आणखीन गतीने व्हावं यासाठी राज्यातील सर्व मोठ्या जिल्ह्यांना 2 अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयांचे निर्माण करण्यात येणार आहे. त्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीने प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना राज्यातील सर्व विभागीय महसूल आयुक्तांना दिलेल्या आहेत. नागपूर शहराचा सर्वांगीण विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. यासोबतच मध्यवर्ती कारागृहाचं सुद्धा स्थानांतरण करण्यात येणार आहे अशी माहिती महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली आहे. नागपूर शहर आणि जिल्ह्यातील विविध विकास योजनांवर बावनकुळे यांनी प्रकाश टाकलाय. सोनसाखळी चोरांच्या लवकरच मुसक्या आवळाचे निर्देश मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिलेत. 2 दिवसांपूर्वी कोथरूड आणि कर्वेनगर परिसरामध्ये महिलांच्या गळ्यातून मंगळसूत्र आणि सोन्याची चैन हिसकावून नेण्याचा व्हिडिओ समोर आला. त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी अलंकार पोलीस ठाण्यामध्ये जाऊन कामकाजाचा आढावा घेतलाय. योगी आदित्यनाथ दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या आखाड्यात उतरलेले आहेत. गुरुवारपासून राजधानी दिल्लीमध्ये योगी यांच्या सभांना सुरुवात झाली आहे. योगी आदित्यनाथ हे पूर्व आणि उत्तर दिल्लीमध्ये सभा घेणार असल्याची माहिती. योगींच्या निमित्ताने भाजपा दिल्लीमध्ये देखील हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरं जात असल्याचं दिसतंय. शक्तीपीठ महामार्गाला लातूरमधून देखील विरोध होतोय. लातूर जिल्ह्यातील जवळपास 500 हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी आहेत. त्यावरनं हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. त्यामुळे विरोधी कृती समितीनं धरणे आंदोलन करत त्याला विरोध केलाय. लातूर जहिराबाद महामार्गाला भेगा पडल्याने महामार्गावर अपघाताचं प्रमाण वाढत चाललंय, तर आतापर्यंत अनेकांचा मृत्यू देखील या मार्गावर झालाय. दरम्यान वारंवार प्रशासनाला निवेदन देऊनही प्रशासनाकडून कुठलीही दखल घेत नसल्याने ग्रामस्थांनी महामार्गावर प्रशासनाची प्रतिकात्मक तिरडी अंत्ययात्रा काढत निषेध व्यक्त केलेला आहे.
अंबरनाथमधील महावितरण कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलेले. उल्हासनगरात वीज बिल थकलेल्या ग्राहकांची वीज कापण्यासाठी गेलेल्या महावितरणाच्या तंत्रज्ञानाला मारहाण करण्यात आलेली आहे. यानंतर या तंत्रज्ञावरच संबंधित ग्राहकांना विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आणि त्याचा निषेध करण्यासाठी कामबंद आंदोलन करण्यात आलं. शालेय पोषण आहारासाठी वापरल्या जाणाऱ्या तांदळामध्ये उंदराच्या लेंड्या आढळून आल्यात. सांगोला तालुक्यातील कमलापूर इथं हा प्रकार घडलाय. ग्रामस्थांमुळे हा संपूर्ण प्रकार समोर आला असून या घटनेनंतर गटशिक्षण अधिकाऱ्यांनी पोषण आहाराचं गोडाऊन सील केलंय. पुण्यातील यवतमाळमधील भाविकांकडनं तुळजाभवानी चरणी सोन्याचे 4 हार अर्पण करण्यात आले. तब्बल 21 लाख रुपये किमतीचे 27 तोळे वजनाचे 4 सुवर्णहार शिवाजी आखोडे यांनी अर्पण केलेत. तुळजाभवानी मंदिर संस्थानातर्फे आखोडे कुटुंबियांचा साडी आणि देवीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. अमरावती जवळच्या रेवसा गावामध्ये श्री संत ब्रह्मचारी महाराजांचा 156वा पुण्यतिथी महोत्सव आहे. या निमित्ताने भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं. यावेळेस हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कोकणामध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या नमन या कलेचा लोककला प्रकारामध्ये समावेश करण्यात आलाय. नमन महोत्सवाला शासनाकडनं 35,47,000चं अनुदान जाहीर करण्यात आलं. एका आर्थिक वर्षामध्ये 10 नमन मंडळांना अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यामुळे कोकणातील नमन मंडळांना मोठा दिलासा मिळालाय. सांगलीमध्ये सामाजिक संघटना आणि महापालिकेच्या सहकार्याने कृष्णामाई महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. 7 ते 12 फेब्रुवारी दरम्यान हा महोत्सव आयोजित करण्यात आला. या निमित्ताने कृष्णा काठावर विविध खेळ आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. आता एक मोठी बातमी समोर येते. नागपूर महानगरपालिकेमध्ये दिव्यांगांकडनं तोडफोड करण्यात आलेली आहे. पालिका गेटवरील कुंड्यांची तोडफोड त्यांनी केली आहे. तर अतिक्रमण कारवाई विरोधात आता दिव्यांगांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. अतिक्रमण विभागाची ही कारवाई आपण पाहतोय. नागपूर महापालिकेमध्ये दिव्यांगांनी ही तोडफोड केली असून मनपा मुख्यालयाच्या गेटवर दिव्यांग आंदोलकांनी कुंड्यांची तोडफोड केलेली आहे. शहरामध्ये वारंवार अतिक्रमणाच्या घटना घडत आहेत. अतिक्रमण कारवाई होत नाहीये आणि त्याचमुळे आता दिव्यांग आक्रमक झालेले. अतिक्रमण विरोधी कारवाईमध्ये दिव्यांग व्यक्तींचे 6 ते 7 दुकानं तोडण्यात आलेली आणि त्यामुळे आक्रमक आंदोलकांनी आता ही तोडफोड केलेली आहे. अतिक्रमण विभागाने जवळपास 6 ते 7 दुकानांची तोडफोड केलेली आणि ही दिव्यांगांची दुकानं होती. त्यामुळे दिव्यांगांनी ही आक्रमक भूमिका घेतली आहे. वडगावमध्ये बिबट्याने घरातील कोंबड्यांवर हल्ला करून 4 कोंबड्या फस्त केलेल्या आहेत. परिसरातील ग्रामस्थांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण पसरलंय. कोंबड्यांच्या आवाजाने ग्रामस्थ आणि युवक आवाजाच्या दिशेने गेले असता बिबट्या लपून बसलेला आढळला. पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केलेली आहे. अमरावतीच्या रहाटगावमध्ये गोरक्षकांनी 4 चाकी गाडी फोडली. जनावरांची अवैध वाहतूक करून कत्तलीसाठी जनावरे घेऊन जात होते. गाडीचं बोनट तोडून गोरक्षकांनी कोंबून जाणाऱ्या 13 जनावरांना जीवनदान दिलेले. गाडीतून जनावर काढत त्यांना पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अमरावतीत रस्ता ओलांडताना बिबट्याचे अपघात टाळण्यासाठी वनविभागाची बॅनरबाजी पाहायला मिळते. राष्ट्रीय महामार्गावर वाहने हळू चालवण्याचं आवाहन या निमित्ताने केलं जाते. राष्ट्रीय महामार्गावर 10 किलोमीटरपर्यंत काही अंतरावर याच संदर्भात फलक लावण्यात आलेत. उरण तालुक्यातील चिरनेर इथं हिमालयीन ग्रिफोन गिधाड हे निश्चित पडलेलं आढळून आलं. फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेच्या सदस्यांनी गिधाडाची सुखरूप सुटका केलेली आहे. या गिधाडाला उडता येत नसल्याने हे गिधाड आजारी असल्याचं कळतंय.
नंतर एक अत्यंत मोठी बातमी समोर येते। बर्ड फ्लूचं थैमान गेल्या काही दिवसांपासून राज्यभरामध्ये असताना आता लातूरच्या उदगीर शहरालगत असलेल्या फुलेनगर घोडदरा परिसरात कावळे मृतावस्थेत आढळलेले आहेत। गेल्या काही दिवसांमध्ये बर्ड फ्लूमुळे अचानक 100 ते 200 कावळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना अगदी ताजी असताना पुन्हा हे कावळे मृतावस्थेत आढळल्याने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान या मृत कावळ्यांची विल्हेवाट लावण्याची मागणी आता स्थानिक नागरिकांनी केली आहे। गेल्या अनेक दिवसांमध्ये आपण बघतोय बर्ड फ्लूचं मोठं थैमान आहे। रायगडसह लातूर शहरामध्ये सुद्धा अनेक कोंबड्यांचा आणि आता पक्ष्यांचाही मृत्यू होतोय। पालघरमध्ये एअरफोन एका तरुणीच्या जीवावर बेतलेला आहे। एअरफोनमुळे आवाज न आल्याने ट्रेनच्या धडकेमध्ये त्या तरुणीचा जागीच मृत्यू झाला। सफाळे रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला। या ठिकाणी पश्चिम रेल्वेवर उड्डाणपूल नसल्याने रहिवासी धोकादायक पद्धतीने रेल्वे रूळ ओलांडतात, त्यामुळे या ठिकाणी अपघात होत आहेत। नागपूरच्या जामठा स्टेडियमजवळ एलपीजी गॅस टँकरचा अपघात झाला। एलपीजी टँकर ट्रकच्या खाली पडला। क्रेनच्या सहाय्याने खाली पडलेल्या टँकरला सरळ करण्यात आले। या अपघातामध्ये कुणीही जखमी झालं नसून मोठी दुर्घटना टळलेली आहे। कर्जत तालुक्यातील मिरजगावमध्ये क्रांती चौकात नाशिक सोलापूर एसटीने पेट घेतलेला आहे। बसमधील तांत्रिक बिघाड झाल्याने अचानक पेट घेतलेला आहे, तर बसने पेट घेतल्याचं लक्षात येताच चालकाने प्रवाशांना बसमधून खाली उतरवलं, तर आगीमध्ये एसटी बस जळून खाक झाली आहे। भंडाऱ्यातील जवाहरनगरच्या आयुध निर्माण कंपनीमध्ये स्फोट झालाय। या स्फोटात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात असताना या स्फोटाचं कारण मात्र अद्याप समोर आलेलं नाहीये। फॅक्टरीच्या आरके ब्रांच सेक्शनमध्ये स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे। माथेरानच्या घाट मार्गावर कारने अचानक पेट घेतला। घटनेमध्ये कार जळून खाक झाली। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। जळगावच्या लांडूरखोरी उद्यानजवळ कारने पेट घेतलाय। शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याची माहिती समोर आली। यामध्ये कारचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे। दरम्यान घटनेची माहिती अग्निशामक विभागाला मिळताच घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवलंय। मुंबईतील भांडूप परिसरामध्ये एका तरुणाने देशी बंदुकीने स्वतःला गोळी मारून आत्महत्या केलेली आहे। मानसिक तणावातून 23 वर्षीय तरुणाने हे पाऊल उचलल्याची माहिती आहे। पोलीस पुढील तपास करतायत। पुणे पोलिसांनी 84 लाखांचे ड्रग्ज जप्त केलेले आहेत। आरोपींकडनं 6 महागड्या गाड्या जप्त करण्यात आल्या असून एका कारवाईमध्ये या 2 आरोपींकडनं 67,08,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय, तर दुसऱ्या कारवाईमध्ये 16,67,000चा मुद्देमाल जप्त केलाय। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील कडोळी गावामध्ये वीज चोरी करणाऱ्या 20 ग्रामस्थांवर वीज वितरण विभागानं गुन्हे दाखल केलेले आहेत। अनेक दिवसांपासून लघुदाब सुरू असलेल्या विजेच्या तारांवरनं विजेची चोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। त्यानंतर थेट पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। वर्ध्यात भर रस्त्यामध्ये तरुणीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मोटरसायकलीच्या वादातून